अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक महत्त्वाच्या देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नुकताच भारतावर 50% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. मात्र ट्रम्प यांचा हा निर्णय आता त्यांच्यावरच उलटताना दिसतोय. अमेरिकेमध्ये महागाई प्रचंड वाढली. टॅरिफमुळे अमेरिकेमधील ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसतीये. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेच्या महागाईमध्ये जुलै महिन्यात उल्लेखनीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. ठोक विक्रेते आता हळूहळू टॅरिफमुळे वाढलेल्या किमतींना आपल्या वस्तूंच्या मूळ किमतीमध्ये मिळवत असल्यामुळे देशात महागाई प्रचंड वाढली आहे. सामान्य लोकांना मोठा भार सोसावा लागतोय. ब्लूमबर्गने केलेल्या एका सर्व्हेनुसार जुलै महिन्यामध्ये अमेरिकेच्या महागाई निर्देशकांत 0.3% वाढ झाली आहे, तर जूनमध्ये 0.2% एवढी वाढ झाली होती. अमेरिकेला महागाईचा याहीपेक्षा अधिक झटका बसू शकतो. मात्र तिथे इंधनाचे दर कमी असल्यामुळे सध्या तरी महागाईची झळ एवढी अजून बसली नसल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. मात्र ही परिस्थिती अशीच राहिली तर अमेरिकेमध्ये महागाईचा आगडोंब उसळू शकतो असं भाकीत वर्तवण्यात येत आहे. इंधन सोडता जवळपास इतर सर्वच वस्तूंचे दर अमेरिकेमध्ये वाढलेले आहेत.